जय भीम जय भारत. सक्षम भारत टी व्ही SBTV पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही SBTVमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महानगरपालिका निवडणुका सुरू लागलेल्या आहेत. त्यांचा धूमधडाका सुरू झाला आहे आणि आज सायंकाळपासून भोंगे बंद होतील आणि उद्यापासून गुप्त जे आहे गुपचूपवाला प्रचार हा सुरू होणार आहे आणि 15 तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे. आणि आपण आहोत महानगरपालिकेच्या नागपूरच्या प्रभाग क्रमांक 26 या परिसरामध्ये. माझ्यासोबत काही परिसरातील जनता आहे. जाणून घेऊया की या प्रभाग क्रमांक 26मध्ये काय समस्या आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे, कुणाला ते पसंत करतात आणि कुणाला दूर करणार आहेत. ताई, माझ्यासोबत तुम्ही जुळलात. प्रभाग क्रमांक 26मध्ये तुम्ही राहत आहेत. काय समस्या मेजर या प्रभाग क्रमांक 26च्या आहेत, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव कल्पना भलावे. मी प्रभाग 26लाच राहते. आमच्या इथं सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डम्पिंग यार्डचा. डम्पिंग यार्डच्या व्यतिरिक्त रस्ते, नाल्या, गटरलाईन, पाण्याची व्यवस्था काय पद्धतीची आहे? खूप सारे रस्ते झालेले आहे, काही बाकी आहे आणि पाण्याची व्यवस्था आमच्याकडे 2 तास नळ येतो. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये कोणती सरकार यायला पाहिजे की तुमचं खूप मोठं जे प्रश्न डम्पिंग यार्डचा आहे हा दूर होणार? फक्त BJP आणि BJP. का बरं? BJPच का बरं? काँग्रेस पण करू शकतो? नाही, कारण 60 वर्ष काँग्रेसने असं काही केलेलं नाही आहे. आणि BJP आम्ही या प्रभागात जेव्हापासून राहायला आलेली आहे, रस्तेसुद्धा नव्हते. मी आल्यापासून इतका प्रभागाचा विकास झालेला आहे आणि तो फक्त BJP आणि BJPमुळे झालेला आहे. तुम्ही काय सांगाल की यांचं म्हणणं आहे की BJPचं विकास करू शकतं आहे, काँग्रेस का बरं करू शकत नाही? आज 50 वर्ष जे काँग्रेसने सत्तेवर राहिली, ह्या प्रभाग 26मध्ये जे कच्चे रोड होते किंवा नळाची समस्या होत्या, गटर लाईनच्या समस्या त्यांनी काही सोडवल्या नाही. डम्पिंग कचरा यार्ड जे आहे त्यांच्या पापाच्या भागीदार भाजप सरकार भोगत आहे प्रभाग 26 मध्ये. तुम्हालाही वाटते की आम्हाला इतका त्रास आहे त्या कचरा डम्पिंगमुळे का काही लोक बिमार पडत आहे. तरी आमचे 4ही उमेदवार भाजपचे प्रभाग 26चे हे डम्पिंग येतील वा ना ते कचरा डम्पिंगची दुर्गंधी हमेशासाठी खतम करतील, हीच माझी शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं काँग्रेस BJP सुरू काय अपक्ष उमेदवारही जे आहेत नवीन, काय तुतारीवाले पण फिरत आहेत, घडीवाले पण फिरत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की नवीन जर काही आलं तर ते काय समस्या सॉल्व्ह नाही करू शकणार काय? नाही, आम्हाला असं वाटत नाही, कारण केंद्रात BJP आहे आणि त्यांच्या हाताखाली जर आपले आमदार साहेब आहे कृष्णभाऊ कुकडे, त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक 26साठी खूप काही योजना आणलेल्या आहेत. आमचा प्रभाग क्रमांक 26 सिव्हिल लाईनसारखा करतील ते काही दिवसांनी, म्हणून आम्हाला असं वाटते की कमळच निवडून यावं म्हणून. तुम्हाला काय वाटतं काकू की कारण की आतापर्यंत कोणीच इथे काही केलेलं नाही आहे आणि त्यातल्या त्यात रोड्स आहे, गटर लाईन आहे, पाण्याची समस्या आहे. तर हे सगळं आधी ऑलरेडी नव्हतं पहिले, आता हे सगळं BJPने केलेलं आहे. पण आता प्रत्येकाला वाटतं मी केलं पाहिजे, पण हे सगळं BJPने केलेलं आहे. याच्या पुढेही BJPच करेल असं आमची आस आहे आणि आमच्या 4ही लोकांना निवडून दिल्यानंतर हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. साहेब सुद्धा आपल्याला काय वाटतं तुम्हाला आता की भाजप काँग्रेस असा सुरू आहे, तर काहीतरी नवीन चेहरा यायला नको का, असं काही वाटत नाही का तुम्हाला? नाही, याकरता अपेक्षा वाटत नाही मला. म्हणजे मला असं याकरता वाटत नाही, कारण काँग्रेसला आपण पुष्कळ लोकांनी मतदान केलं आहे, याआधीही पुष्कळ लोकांनी मतदान केलं. पण मागल्या 15 वर्षापासून आणि महानगरपालिका 20 वर्षापासून भाजपची इथे सत्ता आहे आणि आमचे आमदार पूर्ण नागपूरचे कृष्णभाऊ कुकडे यांनी जो प्रभाग 26चा विकास केलेला आहे. याआधी पण काही आमदार होते, ते आमदार मंत्री पण राहिले, कितीतरी वर्ष 25 वर्ष आमदार राहिले, पण त्यांनी या शहरात कुठलाही विकास केला नाही पूर्ण नागपूरला. पण कृष्णभाऊ खोपडे यांनी जेव्हापासून आले त्यांनी या प्रभागाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे बेरोजगारी समस्या ज्या होत्या त्या सोडवण्याकरता 300 बेडचं हॉस्पिटल आणलेलं आहे. त्यानंतर पूर्व नागपूरच्या खेळाडूंना किंवा नागपूरच्या खेळाडूंना खेळायला मिळावं, चांगलं ते खेळून वरच्या स्तराला याकरता साई स्पोर्ट्स अथॉरिटी आणलं आहे. जगातलं मोठं विद्यापीठ सिम्बॉसिस कॉलेज ते आणलेलं आहे. आणि पुष्कळ लोकांना समस्या आहे की आपला मुलगा नर्सरीत टाकल्यानंतर मग KG 1ला जातो, KG 1 5वीत जातो, पण 10वीत 12 वेगवेगळे कॉलेज बदलावं लागतात किंवा शाळा बदलावं लागतात. पण एक कॉलेज असं आणलं की जे अख्ख्या इंडियातलं मोठं नाव कॉलेज आहे. तुम्ही एकदा मुलाला शाळेत टाका KGमध्ये, तो मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतरच बाहेर निघू शकतो. म्हणजे त्या कॉलेजमधनं रोजगाराची हमी 100%. त्यानंतर इथे बस स्टेशन आणलेलं आहे, चार्जिंग बस स्टेशन, त्यात आता कमीत कमी 300 मुलांना रोजगार मिळालेला आहे. हॉस्पिटल चालू होईल, नॅचरल हॉस्पिटलमध्ये कमी 1000 ते 1500 लोकांना रोजगार मिळेल. त्यानंतर बाजूलाच हॉस्पिटलसमोर गौमाता
जे आपल्या गौमाता जगात फिरत राहतात, इथे रस्त्यावरती फिरतात, त्यांना खायला नाही मिळत नाही, तर एक गौशाला म्हणून काढलेलं आहे. त्यात कमीत कमी 10,000 गायी राहू शकतात. त्यांची राहण्याची मेडिकल व्यवस्था सगळी व्यवस्था होऊ शकते. म्हणून आम्हाला असं वाटतं की काँग्रेसनी आम्ही काय नाही केलं, काँग्रेसने भरपूर काही केलं असं म्हणतात, पण करण्याचे त्यांचे प्रकार फक्त त्यांच्या स्वतःकरता कॉलेजेस, स्वतःचे मुलांचे पोट भरणे. आज बघा भाजप, मी असं म्हणत भाजपचा हो काय हो, पण भाजपच्या लोकांनी कुणालाही जो पदाधिकारी ज्यांनी कामं केलं त्यालाच तिकीटं मिळालेलं आहेत, बाकी कुणाला मिळालं नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की इथे जी सत्ता चालू आहे आजपर्यंत 20 वर्षापासून, जे बदल नागपूर शहरात घडले, आज नागपूर शहर हा एक स्मार्ट सिटी बनण्याच्या मार्गावर आहे. आणि स्मार्ट सिटीच नाही तर कदाचित हा महाराष्ट्रातला किंवा इंडियातला प्रथम क्रमांकाचा शहर बनेल, आम्हाला आशा आहे. म्हणून आम्ही भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि भाजपचा महापौर निवडून याची आम्ही गॅरंटी घेतो. आपल्यासोबत सिनियर सिटीजन व्यक्तित्व जोडलेले आहेत. खूप अनुभव आहे तुम्हाला, तुम्ही बघितल्या, तुम्ही काँग्रेसची सुरुवातही तुम्ही बघितली असेल, तर तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसनेही भरपूर कामं केले आहेत आणि काय सामोरंही असं काय समजा भाजप काँग्रेस असंच ठेवायचं की काहीतरी नवीन व्हायला पाहिजे? नाही, भाजपच विकास करू शकते. कारण आम्ही सत्ता पाहिलेली आहे काँग्रेसची. हिंदुत्वावर बलात्कार करणारी सरकार म्हणजे काँग्रेसची सरकार. आणि ती म्हणजे ते मूळ कुठले आहे, काय आहे, त्यांची उत्पत्ती कुठून झाली हे माहीत नाही. आणि इथे 10 वर्षापूर्वी मी आलो प्रभाग 26मध्ये, जेवढा विकास पाहिलं पाण्याचं, रस्त्याचं आणि दुसरे कॉलेजेस, सिम्बोसिस कॉलेज झालं इकडे, रोड चांगले झाले, साफसफाई बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की असं भाजपच यायला पाहिजे, त्यात काही दोन मतं नाही. जसं यांनी म्हटलं आहे की हिंदुत्वाचा बलात्कार, तुम्हाला काय वाटतं की राजकारण हा धार्मिकतेवर आधारित व्हायला पाहिजे की कार्याच्या याच्यावरती? दादा मला एक सांगा, माझं नाव कार्तिक राऊत आहे, मी प्रभाग 26मध्ये राहतो. जेव्हा मी ते राहायला आलो एरियामध्ये, तर इथे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत दुर्गंध फैलत होता डम्पिंग यार्डचा. त्यानंतर म्हणजे इथे कितीतरी काँग्रेसचे आमदार होऊन गेले, नामांकित आमदार होऊन गेले. या एरियामध्ये कोणी प्लॉट घ्यायला तयार नव्हतं. पहिले 200 रुपये स्क्वेअर फीट. या एरियामध्ये अशी कोणती स्कोप नव्हता, असा कोणताच ऑप्शन नव्हतं का इथे येऊन आपण राहिलो पाहिजे. ज्यानंतर मोदीजी आले 2014 नंतर, जेव्हा मोदीजी आले आणि आमचे कृष्णाजी खोपडे, आमचे जे लाडके आमदार आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने या परिसरामध्ये कटाक्ष टाकलं, ज्या पद्धतीचा विकास झाला, आज तुम्ही बघू शकता इथे छोट्या छोट्या गल्ल्यासुद्धा सिमेंटच्या बनलेल्या आहेत. ज्या गल्लींना साधा गिट्टीसुद्धा लागलेली नव्हती, मातीचेही रोड होते. आम्हाला माहिती इथल्या लोकांना किती त्रास होत होता. आणि आपण जर तुम्ही जो क्वेश्चन केला की धर्मावर जात असायला पाहिजे की विकासावर, मला सांगा सर, 1947मध्ये केव्हा BJP होती? धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली तेव्हा तर आपण काही असं म्हणू शकत नाही ना की BJPनी हे पाकिस्तान वेगळं केलं या हा देश वेगळा केला. आपला मुद्दा आहे तो विकासावर. आपण आज जर प्रभाग 26मध्ये फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल की कृष्णाजी खोपडे आमदार झाल्याच्या नंतर ज्या प्रगतीने विकास झाला या एरियाचा, त्यामुळे आम्ही ठरवलं सगळ्यांनी की या परिसरात सगळ्यात चांगला जर कोणता पक्ष असेल जो ग्राउंड लेवलला जाऊन काम करू शकतो, धर्म सोडून, जात सोडून, पंथ सोडून, तर तो फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला विकास पाहिजे असेल, ज्यांना विकास हवा आहे फुल, त्यांनी बटन दाबाव कमळाचं फूल. धन्यवाद. आपण ऐकलं आहे प्रभाग क्रमांक 26च्या जनतेचा कल जो आहे हा कमळ चिन्हाकडे जात आहे की भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे, राज्यामध्येही आहे, तर प्रभागामध्ये भाजपची सत्ता जर असली आणि या स्पेशली म्हणजे प्रभाग क्रमांक 26ची जो चेहरामोहरा बदललेला आहे तो भाजपमुळे बदललेला सगळ्यांचा सूर निघत आहे. तरी जनता 15 तारखेला त्याचा निर्णय घेईल आणि 16 तारखेला त्याचा रिझल्ट जो आहे हा नक्कीच निवडणुकीचा प्रत्येक अपडेट आणि निकाल, कोण जिंकला कोण हरला याचाही निकाल अपडेट रेग्युलर बघण्याकरता सक्षम भारत TVला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा, आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.